सोबत मुंबई विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर राज तायडेराव. सर, आपण अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने काय सांगाल? आज साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, भारताच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं महत्त्वाचं योगदान आहे. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रचंड साहित्य आज त्यांचं उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच त्यांना साहित्यरत्न साहित्य सम्राट या उपाध्यांनी त्यांचा गौरव आज मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या भारताचा इतिहास अनेक लेखकांनी विचारवंतांनी भारताचा इतिहास लिहिलेला आहे, परंतु हा इतिहास लिहिता असताना त्यांनी त्या इतिहासामध्ये केवळ राजाची चरित्र आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख इतिहासामध्ये केलेला आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की इतिहास घडवण्यामागे सामान्य माणसाचं योगदान काहीच नव्हतं का? म्हणजे थोडक्यात जर बघितलं आपण तर भारताच्या इतिहासामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं, परंतु अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित जो समाज आहे, जो वंचित समाज आहे, की ज्या समाजांनी हजारो वर्ष वेदना सहन केलेल्या आहेत, अशा शोषित समाजाचा इतिहास आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांची जयंती कशा पद्धतीने आपण साजरी करायला पाहिजे? आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूमधडाक्यामध्ये साजरी होत आहे. ही आनंदाची बाब आहे, कारण आज प्रत्येक घरापर्यंत अण्णाभाऊ साठे यांचे विचार मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचलेले आहेत. परंतु आज जयंतीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी जे प्रचंड साहित्य लिहिलेलं आहे, त्या साहित्याचं वाचनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पिढीनं करणं गरजेचं आहे. कारण अण्णाभाऊ साठे यांनी ज्या वेगवेगळ्या ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, ज्या पोवाडे लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्यांचं वाचनसुद्धा त्या जयंतीच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं सामूहिक वाचनसुद्धा होणंसुद्धा गरजेचं आहे. कारण या वाचनाच्या माध्यमातूनच समाजाचा विकास होऊ शकतो, समाजामध्ये सुधारणा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात. कारण अण्णाभाऊ साठे यांना जो समाज अपेक्षित होता, तो समाज घडवण्याचं काम त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व समाज बांधवांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून, वाचण्याच्या माध्यमातून जो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 24 तास किंवा 18 तास उपक्रम राबवून अशा पद्धतीने एक नवीन उपक्रम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाचन उपक्रम राबवणं सुद्धा आज काळाची गरज आहे. धन्यवाद सर. आज आपण चालू वार्ता आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.